आपण करूया कारल्याची झणझणीत भाजी। हे बघा, हे कारले मी 2 तास चिरून मिठाच्या पाण्यात ठेवले होते। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघू आता आपण। हे बघा, हे जिरे, धने, छोटे 2 कांदे कापून घेतलेत, ही कोथिंबीर, अर्धा टमाटा, अर्धा लिंबू, कढीपत्ता, थोडीशी अद्रक, लसूण, खोबरे आणि ही हळद आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यासाठी लागणार हे शेंगदाणे। अरे हो, राहिलंच तेल तर पाहिजेच। हे बघा, हे तेल। हे बघा, कढई गरम करत ठेवली होती, चांगली तापली आहे। त्याच्यात घालूया आता आपण हा कांदा लाल होण्यासाठी। कोथिंबीर नंतर घालायची आहे। हे बघा, मी जाडसर कापून घेतलंय कारण हे जाडसर कापलाय कारण ह्याला भाजायचं आहे, परत ह्याचं वाटणात हे बारीक होणार आहे त्याच्यासाठी। हे बघा, त्याला चांगला असं लाल भाजून देऊ आणि ह्याच्यात थोडंसं तेल घालू। परत मसाल्यात काय बारीक होऊनच जाणार आहे हा कांदा। खरी मजा तर मसाला भाजण्यात आहे बघा। आता पूर्ण असा कांदा भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। हे बघा, त्याच्यात घालूया आपण आता तेल थोडंसं। हे बघा, असा कांदा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, असं चांगलं भाजलं पाहिजे। हे बघा, असं भाजलं पाहिजे हा। चांगला लाल होत आलाय कांदा, ऑटोमॅटिक फुटायला लागलाय कांदा ह्याच्यात हा। म्हणजे कांदा चांगला। त्याच्यात घालूया आपण हा हे खोबरं बारीक केलेलं असं, तर हे पण भाजून घेऊया ह्याच्यात आपण। असं मस्त भाजलं पाहिजे आपण। ह्याच्यात आणखीन थोडंसं तेल घालूया। चटचट चटचट आवाज आला पाहिजे, कारण सगळा मसाला भाजेपर्यंत कांदा हा लाल होणार आहे, त्याच्यामुळे मी थोडासा भाजला होता। तरी बऱ्यापैकी लाल झालाच होता। हे बघा, हे बघा, हे खोबरं असं लाल झालंय। त्याला चांगलं 2 मिनिटं परतून घेतले मी आता। त्याच्यात घालूया आपण हे लसूण। त्याला पण चांगलं भाजू देऊया आपण। म्हणते काय तुम्हाला की मसाला भाजण्यातच 10 मिनिटं जाणार आहेत आपले, का तर मसाला एवढा व्यवस्थित झालाच पाहिजे। हे बघा, मस्त असं हे बघा, हे चांगलं लाल होईपर्यंत भाजते मी आणखी थोडासा याला। आता त्याच्यात घालूया आपण हे धने। हे बघा, ह्यात घातले आपण थोडेसे धने, त्यालाही भाजून घेऊ आपण असं चांगलं मस्त। वास किती भारी सुटलाय झालं, माझ्या मुलाला लगेच ठसका लागायला लागला। हा मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे, म्हणजे भाजला पाहिजे। आपण काळ्या मसाल्याला कसं भाजतो तसं, त्याच्यामुळे तर तुम्हाला म्हणलं मसाला भाजून यायला थोडा वेळ लागणार आहे। बघा, असं भाजून घेऊ। धने पण खाली लागायला लागले, त्याच्यात आपण घालून घेऊया जिरे। हे बघा, जिरे
जिरे हे आधीच टाकले असते ना तर करपले असते, त्याच्यामुळे शेवटला घालते मी. हे बघा, सगळं असं एकजीव करून घ्यायचंय. मला पण ठसका लागायला लागलाय. मसाला आपल्याला एकजीव करायचा आहे पूर्ण. मसाला चांगला भाजला तरच भाजी टेस्ट देणार आहे. हे बघा असं, हे बघा असं मस्त. त्याच्यात घालूया आपण हे थोडेसे अद्रक पण भाजून घेऊया. छान लागते भाजल्यावर. कच्चंही टाकलं तर चालतं. हे बघा, हे बघा, हे पण भाज्या आहेत. घालायचं आपण टमाटो. आता परत आपण थोडंसं तेल घालून घेऊया. हे बघा, हे मसाला असा सगळं एकजीव झाला पाहिजे. टमाटा मी अर्धाच घातला, कारण त्यांना आंबूसपणा येतो. मला परत लिंबू पण घालायचं आहे, त्याच्यामुळे लिंबाचा रस थोडासा. त्याच्यामुळे हे बघा, असे एकजीव झालं पाहिजे. पूर्ण एकजीव होते मिक्स. हे बघा असं हे झाले. आता ह्याच्यात घालूया आपण हे थोडेसे शेंगदाणे. हे बघा, असं पूर्ण असं भाजून घ्यायचं. शेंगदाणे कच्चेच घालायचे, भाजलेले घालायचे नाहीत, कारण ह्याच्यात ते चांगले फ्राय होणार आहेत, म्हणजे भाजले जाणार आहेत मसाल्याबरोबर. बघा असे. हा मसाला एवढा जास्त घेतला कारण आपल्याला भाजी ग्रेव्ही टाईप बनवायची, म्हणून जास्त पातळ नाही, जास्त सुकी नाही. तुम्ही फुलक्याबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर तर चांगली लागते ती. तसं तर पोरं आमचे कारले खात नाहीत, त्याच्यामुळं मी असं जास्त मसाला करून कारलं करणार आहे. मसाला चांगला लागला तर थोडाफार कारलं खाल्लं तर माझ्यासाठी चांगलंच आहे. हे बघा, असं मस्त असं लालसर झालं पाहिजे पूर्ण मसाला. जेवढं साहित्य टाकलंय ते पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे. मग त्या कढईत मेलं पाहिजे ते, तर ते चांगलं लागेल. हे बघा, हे बघा, थोडीशी मी ह्याच्यात कोथिंबीर घालते. परत गार्निशिंगसाठी ती थोडी ठेवली, त्याच्यामुळे थोडीशीच घालणार आहे तुम्ही आता. हे बघा, मसाल्याला थोडा वेळ लागतो, त्याच्यात भाजली तरच चांगलं लागणार आहे. शेंगदाणे पण असे चांगले खरपूस भाजले पाहिजे त्याच्यात. ही भाजी मला माझ्या आजीने शिकवली, त्याच्यामुळे मी म्हणलं चला मी पण करून बघते एकदा. बघा, हा मसाला असा मस्त झाला आहे. त्याला तेल टाकत राहिल्यामुळं हा मसाला चांगला हे झाला आहे. तर तेल नसतं टाकत हा करपून गेला असता. हे बघा, असं सगळं असं जीव झाला पाहिजे. असं भाजला पाहिजे पूर्ण, असा लाल होईपर्यंत. सारलवत राहते तर धनं खाली चिटकलं नाही पाहिजे, म्हणून. नाही तर धनं करपले तर कडवट लागेल त्याच्यामुळं. हे बघा, असं हे बघा, हा मसाला झालाय. आता मी थंड होईल, गॅस बंद करून घेते. हे बघा, हा मसाला चांगला गार झालाय. आता मी ह्याला मिक्सरमध्ये काढून घेते. हे बघा, कढई मी गरम करत ठेवली होती. तेल घालते त्याच्यात आता थोडंसं. तेल थोडंसं गरम होऊ दे. तेल चांगलं गरम झाले की आपण कढीपत्ता घालूया त्याच्यात.
बघा हे मसाला वाटून घेतला मी ह्याच्यात घालते आता. सगळा मसाला घालून घेऊया. हे बघा मसाला जरा जास्त आहे कारण आपल्याला घट्ट भाजी करायची म्हणून. हे बघा असा मस्त मसाला बारीक करून घेतलाय ना. पाणी टाकू कारण सुक्का वाटला जात नव्हता त्याच्यामुळे मी हा असा. आता ह्याला पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथं पण भाजला आता, इथं पण असं. इथं जास्त वेळ लागणार नाही तरी पण तेल सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया. ऑलरेडी तेल खूप होतं मसाल्यात त्याच्यामुळे मी थोडंसं घातलं. आता ह्याला चांगलं एक जीव होऊ देऊ आपण. ह्याला पण 5 मिनटं लागणारच आहेत कारण सगळे साहित्य होतं त्याच्यामुळं चांगला असा एक जीव करायचा आपल्याला हा. हे बघा माझा मुलगा हलवतोय आता. मसाला चांगला एक जीव होत आलाय. हे बघा असे. हे बघा मसाला चांगला भाजतोय इथं. हे असा उड्या मारतोय तर माझा मुलगा म्हणतोय की मसाला सुद्धा उड्या मारायला लागलाय. काय पोरं डोकं लागतं. हे बघा मसाला खाली चिटकायला लागलाय म्हणजे भाजलाय चांगला मसाला. परत एकदा हलवून घेते मी याला असं चांगलं. हे बघा मस्त असं. हे बघा मसाला चांगला असा एकजीव झाला म्हणजे खाली चिटकायला लागला होता. आता त्याच्यात घालूया आपण ही थोडीशी हळद. परत एकजीव करून घेऊया असं. हे बघा आता ह्याच्यात घालूया आपण हा गावाकडचा काळा मसाला. त्याला येसूर म्हणतात. हे बघा हे बघा असं मस्त असं एकजीव करून घेऊया ह्याला आपण. आता मसाला भाजायलाच वेळ लागतोय असं म्हणलंच होतं मी तुम्हाला पहिल्यांदा. त्याच्यामुळे जरा एकदम टेस्टी होणार आहे. हे बघा खाली मसाला लागायला मी असं सोडून घेते. मसाला सगळं एकजीव झालाय असं बघा. हे बघा असं पूर्ण. हे बघा असं पूर्ण एकजीव झालाय हा मसाला. मसाला आपला चांगला भाजला आहे. चला आता आपण त्याच्यात घालून घेऊया. हे कारले मी मिठात घालून ठेवले होते 2 तास. त्याच्यात घालून घेऊया असं. हे बघा असं चांगलं एक जीव होऊ देऊया असं. हे बघा तुम्ही पण नक्की एकदा करून बघा ही कारल्याची भाजी. मसाल्यातली झणझणीत भाजी. हे बघा असं सगळे एकजीव झाले. आता हे घालूया हे मसाल्यातलं थोडंसं पाणी. हे बघा कारण हे पाणी आटणार आहे. आणखीन थोडंसं पाणी वाढवू ह्याच्यात आपण कारण हे पाणी आटणार आहे. आपला जो कारलं शिजलं नाही ना त्याच्यामुळं. हे बघा आणखीन थोडंसं घालून घेऊया. हे बघा हे बघा पाणी टाकून याला चांगली उकळी फुटायला लागली. आता ह्याच्यात घालूया आपण थोडंसं मीठ चवीनुसार. हे बघा
चला, ह्याला शिजायला लागतील आणखीन 10 मिनटं. तर मी ह्याला चांगलं शिजवून घेते. हे बघा, झाली की नाही आपली ग्रेव्ही टाईप कारल्याची भाजी. मटणाला मागे सारेल अशी आहे की नाही. बघा, कारलं पण शिजलंय. त्याच्यात घालूया आपण आता हे अर्ध लिंबू. थोडंसं ह्याला 2 मिनटं हलवते मी असं जरा. लिंबाचा रस असं मिक्स झाला पाहिजे ह्याच्यात. हे बघा, मस्त झाली आपली ही कारल्याची भाजी. हे बघा, तयार झाली माझी कारल्याची भाजी. तुम्हीही करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की.